हाय, आज सिटी फेस्टिवलचा दुसरा दिवस आहे आणि मी आज बॅकडोअरने एंटर केलं आहे कारण मी फ्रंट डोअरने पाहिलं होतं की काय आहे. यांचं फर्स्ट अट्रॅक्शन होतं ते होतं मेरी गो राऊंड. हे खूप सुंदर होतं. यामध्ये पॅरेंट्स ग्रँडपॅरेंट्स आपापल्या किड्स बरोबर आले होते आणि तेही त्याच्यामध्ये जाऊ शकत होते. हे चांगलं आहे. आणि हे सगळ्या फेस्टिवलमधल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत सगळ्यांसाठी. तुम्ही फॉरेनर असो किंवा तुम्ही सिटीजन असो तिथले. सो इकडं लहान मुलांना फेस पेंटिंग पण करून देत होते, छान ग्लिटर लावून आणि कलर लावून. आपल्या चॉईसनुसार ते सांगत होते की ग्लिटर लावा, आता हे लावा, आता हा कलर हवाय, आता तो कलर हवाय. सुंदर वाटत होतं एकदम. आणि जी फेस पेंटिंग करत होती तिने स्वतःला फेस पेंटिंग केलेलं होतं ऑलरेडी. हे सुंदर वाटत होतं. गार्डनमध्ये बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे टेबल्स ठेवले होते ज्याच्यावरती काही क्राफ्ट बनायचं असेल तर त्याचं सामानही ठेवलं होतं. आणि ती लहान मुलांनी त्याच्यामध्ये खूप इन्वॉल्व होऊन ते सगळं करताना पाहून खूप छान वाटत होतं. आणि खूप सुंदर सुंदर क्राफ्ट्स त्यांनी बनवले होते. मला माहीत नाही की हे काय आहे, पण त्यांचा काहीतरी गेम होता, ती खेळत होते. कुठं फोटोशॉपसाठी थोडेसे असे फोटो बूथ तयार करून ठेवलेले होते ज्यामध्ये चांगले चांगले फ्लावर्स लावले होते. खूप सुंदर वाटत होतं हे. जे अट्रॅक्शन होतं हे खूपच सुंदर होतं कारण हे कार्डबोर्डचं छोटे छोटे घरं बनवले होते आणि काही घरांमध्ये तर कुशन बॅग्स पण होत्या कारण त्यांना बसता येईल. छोट्या मुलांना जरी आत गेलं तरी त्याला विंडो होत्या. लहान मुलं कधी दारातून आत जायची, विंडोमधून बाहेर यायची आणि खूप लहान मुलं तेच खेळण्यासाठी जात होती कारण ते एकदम क्यूट होतं आणि त्यांच्या मापाचं होतं त्यामुळं. बघा याच्यामध्ये बॅग्स आहेत बसण्यासाठी पण. किती छान डेकोरेट केलंय. म्हणजे खूप सुंदर आयडिया ही बॉक्स पासून फक्त डायरेक्टली हे तयार करणं ना. आणि पॅरेंट्स पण एवढे एन्जॉय करत होते त्यांच्या बरोबर. ही बघा ही दारातून गेली, विंडो मधून बाहेर निघाली.
आणि हे मला छान वाटलं की पॅरेंट्स त्यांच्याबरोबर गेम खेळत होते, एवढे एन्जॉय करत होते.